आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावर. अशा संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निर्माण करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. तर मित्रांनो, यश आणि जिद्द ही चिकाटी ही काय असते. प्रत्येकाला यश येईल अशी अपेक्षा आपण सगळेजण करतो, पण प्रत्येकाला यश मात्र येत नाही. सगळेजण प्रवाहाच्या दिशेने जात असतात, पण त्यातला एक व्यक्ती असा असतो की जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि त्यालाच ते यश मिळते. यश हे त्यालाच मिळते. आपण फक्त काय करतो, समाजात वावरत असताना शिक्षण घेतो, सगळं करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतो, संघटितही होतो, पण संघर्ष मात्र करायच्या वेळेस आपण म्हणतो तिला भांडवल पडायचं नाही. का बरं, आपण शिकलो नाही. समाजात जर आपण वावरत असेल तर समाजात त्या गोष्टीला विरोध सुद्धा करता आला पाहिजे, ही सामाजिकदृष्ट्या चुकीची आहे आणि ही बरोबर आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर समाजात वाटचाल करत असताना आपण शिकलो, सवरलो, एवढंच नाही तर आपल्याला यश हे MPSC किंवा UPSC एवढंच नाही. आता खूप कॉम्पिटिशन वाढलं, प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन झालेली आहे. फक्त MPSCत आपला नंबर नाही लागला किंवा मग स्पर्धा परीक्षेत आपण यश नाही मिळवलं तर मग आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. प्रश्नचिन्ह निर्माण. आपल्यात ते गरज असतात, आपल्यात ते क्षमता असते की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. आपल्याला ते फक्त माहिती पाहिजे. सगळेजण त्या दिशेने वळले म्हणून त्या दिशेने वळायला पाहिजे. सगळं माझं उदाहरण, मला व्हायचं होतं पहिले MPSCची तयारी केली, PSI व्हायचं होतं. नंतर माझ्या असे काही प्रसंग आले, मी BA केलं, BA केल्यानंतर MA केलं आणि MA केल्यानंतर प्लॅन B म्हणून LLBला ॲडमिशन घेतली. पण आज प्लॅन B काढून याला प्लॅन A नाही. असे प्रत्येक व्यक्तींना आपल्या आयुष्यात 2 प्लॅन नेहमी ठरवायला पाहिजे. मला हे यश मिळालं नाही, मी त्याच्याकडे प्रयत्न करा. आणि प्रत्येक व्यक्ती मित्रांनो, यश नाही मिळालं की आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. माझ्याकडे हे नव्हतं म्हणून मी ते करू शकलो नाही, माझी परिस्थिती कमी होती, हे करू शकत नाही. मी माझ्या जवळचा मित्र आशिष सेंगर, दोघं जण आम्ही सोबतच यायचो, सर सोबत येतो. त्याची जी परिस्थिती पाहिली मित्रांनो, ही अक्षरशः डोळ्याने. भरतीच्या अगोदर तो कलर मारायला गेला, नंतर तो तिथे दही विकायचा. त्याच्या सगळ्या परिस्थिती माझ्या डोळ्याने पाहिजे, अक्षरशः डोळ्याने पाहिजे. परिस्थितीला झुंज देणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण करतो का? आपण ती परिस्थिती आली, मला परिस्थिती आली नाही आणि आली नसते. परिस्थिती ह्या कधीच नाही आली पाहिजे, त्याच्यातून मार्ग काढणं मला येतो. आपण मुळात करतो का? 2 शब्द सांगायचं तात्पर्य झालं. बार बार उम्र भर मैं यही गलती करता रहा, उम्र भर बार बार मैं यही गलती करता रहा, धूल मेरे चेहरे पर थी, धूल मेरे चेहरे पर थी और मैं आईना साफ करता रहा. अशी मानसिकता मित्रांनो आपली. आज जे यश संपादन केलेले माझे मित्र आहे किंवा मॅडम आहे किंवा इतर उपस्थित मान्यवर आहे, त्यांनी जे यश संपादन केलं, माझ्या रक्षणासाठी फक्त मी 1-2 शब्द फक्त गीत सादर करायचं ते मी सांगतो. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाटमती पोचती त्याला, अरे रगत निघल तरी बी हसल शहाव सुखेची, रगत निघल तरी बी हसल शहाव सुखेची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची. अशा पद्धतीनं मित्रांनी माझे यश मिळवले. आशिष असेल किंवा लक्ष्मण असेल, प्रत्येकाने आपलं यश गाठायचं असतं. यश जर गाठण्यात आलं तर त्याच्यापासून प्लॅन B हा तयार असला पाहिजे. विद्यार्थी बरेचसे डिप्रेशनमध्ये जातात, बरेचसे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, सुसाईड सुद्धा करतात. अशी परिस्थिती मुळात येते का? अशी परिस्थिती मुळात येते का हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे प्लॅन B हा तयार असलाच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी तेवढी तात्पर्याने केली पाहिजे. काही मुलं जातात समोर आणि
त्यांना सलगड दिसता बरोबर माझ्याच्याने होणार की नाही म्हणून प्रत्येकाला मूल्यबंध असतो. पण मुळात आपण प्रयत्नच करत नाही, ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खूप मोठा व्यक्ती असतो, तो काय म्हणतो एका शेतकऱ्याला, त्या गरीब व्यक्तीला, तुझ्या हातात मी हा कंदील, तुझ्या हातात हा कंदील देतो, तू जा, तू जिथपर्यंत जाशील रात्री तिथपर्यंत मी तुला तेवढी जमीन देतो, तिथपर्यंत जाशील तेवढी तुला तो जमीन देतो. त्याच्या हातात कंदील देतो, तो रात्रभर तिथंच बसून राहतो. दिवसा सकाळी येतो आणि त्याला म्हणतो, का रे बाबा तू समोर का नाही गेला, तू तिथंच का, काय करू साहेब म्हणतो, अंधारच खूप होता, मी समोर गेलोच नाही. अरे बाबा तू प्रयत्न तर केला असता, युगातून समोर गेला असता तर प्रकाश तुझ्या सोबतच आला असता. हा साधा विचार तो करत नाही, त्यामुळे तू तिथेच राहतो. यश गाठायचं तर अशा पद्धतीने मुळात प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं, प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. आणि माणसानं कसं असलं पाहिजे, शिकलं सवरलं प्रत्येकजण नोकरी लागलं त्यांना आपल्या समाजात 4 लोक घडले पाहिजे, ही भावना आपली व्यक्तिमत्व झाली पाहिजे. आपण घडलो ठीक आहे, पण आपल्यासारखे मुलं, आपल्या ग्रामीण भागातले पोरं जे करू शकतात, मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे, ते शहरातले सुद्धा काय कुठलेही करू शकत नाही. आपण कॉम्पिटिशन कुठं करतो, आपल्या बाजूच्या पोरासोबत 12वी, आपण कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत काय करायचं, आपण कॉम्पिटिशन पुण्यातल्या पोरासोबत का नाही, दिल्लीतल्या पोरासोबत का नाही, IT तल्या पोरासोबत का नाही करू शकतो. आपण काय करतो, आपल्या 4 चौकटीतलाच विचार करतो, आपण इथपर्यंत विचारच करत नाही. आज कितीतरी पोरं खेळते की ज्यांना माहीत नाही की MA नंतर नेट, सेट, GRF वगैरे काय असतं, SRF सुद्धा असतं, PhD विदेशात पण करता येतात, करता येतात, तेवढी शासनाला संधी दिली आहे, आपल्याला ते मार्ग माहिती आहे. आज इतके साधन उपलब्ध आहे, इंटरनेट वगैरे सर्व गोष्टी ज्याच्यातून आपण माहिती करून घेऊ शकतो. या साधनांचा मुळात आपण वापर केला पाहिजे, आपलं यश नक्की गाठलं पाहिजे. आणि समाजात वावरत असताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की आपण घडलो तर आपल्या सोबतचा सुद्धा घडला पाहिजे, आपला मित्र सुद्धा घडला पाहिजे. मोजकेच लोक ऑलिम्पिकमध्ये का बरं, आपल्या पोलीस भरतीचा विद्यार्थी घेऊ शकत नाही का, ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकत नाही, असे काही विद्यार्थी त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड तोडलेले, इतके ते जिंकले ठिकाणी मेहनत करतात, पण आपण ते प्रयत्नच करत नाही. आपण मोठे विद्यार्थी कशाला जायचं, ते लोक आहे की त्यांना मुळातच असते की नाही करून की येईल करू होण्यामुक्त म्हणून आपण ते विचारच करतो. मुळात माणसाने कसं असलं तर, माणसाने कसं असावं तर माणसानं असावं परिसासारखं, माणसानं कसं असावं तर माणसानं असावं परिसासारखं, जिथं जावं तिथं सोनं करावं, त्या व्यक्तीचं सोनं करावं, अशी आपली भूमिका असणार. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.